नमस्कार मंडळी. कुण्या राजाची गं राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. माया मृण्मयीला म्हणत असते की मृण्मयी, इतक्या वर्षानंतर तू सणाला नव्हतीस ना तर फार चुकल्यासारखं वाटत होतं. सर्वेश म्हणतो की मृण्मयी, तू तुझ्या आईला पहिल्यांदा तिळगुळ दे, नाहीतर तिला चुकल्यासारखं वाटेल आणि ती चुका करत राहील. सर्वजण हसू लागतात. तर वहिनी आता मायाला म्हणत असतात की मायाताई, आज मकर संक्रांत आहे ना, तर त्यामुळे तिळगुळ घ्यायची आणि नेहमी गोडच बोलायचं. माया मात्र त्यावर काहीही प्रत्युत्तर करत नाही. मी मायाला म्हणते की मम्मा, अगं मी अजून कोणालाच तिळगुळ दिले नव्हते, हे घे पहिल्यांदा तिळगुळ तू खा. मृण्मयी आता एक एक करून सर्वांना तिळगुळ देत असते. कबीर म्हणतो की मी आलोच. तेव्हा मृण्मयी कबीरला थांबवते. मृण्मयी कबीरला म्हणते की कबीर, अरे आजचा दिवस हा भांडण मिटवण्यासाठीच असतो, खरं तर माझंच चुकलं. कबीर म्हणतो की हो, माझं जरा काही आतमध्ये काम आहे, ते कामच करत मी रूममध्ये बसलोय. मृण्मयी म्हणत असते की कबीर, मी पुन्हा असं कधीही करणार नाही. मला माहिती आहे की माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय, आय एम सॉरी. किचनमध्ये गुंजा असते आणि गुंजा विचार करत असते की माझा हात दुखतोय म्हणून मला कोणी कामच करू देत नाही. तर इकडे मृण्मयी कबीरला हात पुढे करायला सांगते आणि कबीरच्या हातावरती तिळगुळ देते आणि कबीरला म्हणते की कबीर, तिळगुळ घे आणि गोड बोल. आणि पुढे म्हणते की कबीर, माझे तीळ सांडू नको आणि माझ्याशी कधी भांडू नको. तर गुंजा विचार करत असते इकडे की जाऊ दे, माझा एक हात तर बिझी आहे, परंतु एका हाताने तर मी लाडू वळू शकते. आणि मग एका हाताने ती लाडू वळायला लागते, परंतु तिला चटका बसतो आणि ती मोठ्याने ओरडते. आणि मग गुंजाचा आवाज ऐकताच कबीर लगेच त्याच्या हातातले तिळगुळ खाली फेकतो आणि गुंजाला बघायला धाव घेतो. तो बघत असतो की गुंजाचा हात कुठे भाजलाय, कुठे नाही भाजलाय, आणि प्रेमाने आता गुंजाच्या हातावर तो फुंकर मारत असतो. मृण्मयी मात्र हे सर्व तिच्या डोळ्यांनी बघत असते आणि तिला प्रचंड राग आलेला असतो. कबीर आता गुंजावर हक्काने ओरडत असतो की गुंजा, काय करत होतीस तू? तुला कोणी करायला लावलं होतं हे? तुला स्वतःची काळजी घेता येत नाही का? मधू गुंजाला म्हणत असते की गुंजा, अगं काय हे, किती हा हंद्रटपणा. कबीरने गुंजाच्या हातावर थंड पाणी ओतलेलं असतं आणि गुंजाचा हात हा कबीरच्या हातामध्ये असतो आणि गुंजाच्या हातावर तो फुंकर घालत असतो. हे सगळं बघून मात्र मृण्मयीचा तिळपापड होत असतो आणि मायाला सुद्धा प्रचंड राग येत असतो. कबीर गुंजाला म्हणत असतो की गुंजा, तुला कधी जमणार आहे ग स्वतःची काळजी घ्यायला? आता मात्र मृण्मयीला हे असह्य होत असतं आणि जे हातात तिचं तिळगुळाचं ताट असतं ती जोरात खाली फेकते. माया आता जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते की अरे बापरे, क्या सीन हे, अजून काय काय बघावं लागणार आहे ना, काय माहिती. आम्ही मोठ्या विश्वासाने आमच्या लेकीला इथे दिलं आणि इथे आम्हाला काय बघायला भेटतं हे थेरं. तेव्हा मृण्मयी म्हणते की मम्मा तू थांब, आज मला बोलायचंय. खरं तर काय होतं माहितीये का, तू बोलायला लागली तर सगळ्यांना तुझं तोंड दिसतं आणि मग हे लोक बोलून मोकळे होतात. मम्मा तुला सांगू का, जे दिसतं ना ते कधीच नसतं. पण मला आज सर्वांना हे सांगायचंय की मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. सर्वेश आता मृण्मयीला विचारत असतो की मृण्मयी, काय झालंय, तुला कसला त्रास होतोय? तेव्हा मृण्मयी म्हणते की बाबा, तुम्हाला हे सगळं बघून माझा त्रास दिसत नाही का? सर्वेश म्हणतो की अगं मृण्मयी, बोलून सुद्धा प्रश्न सुटतात, असं भांडायची काय गरज आहे त्याच्यासाठी? मृण्मयी म्हणते की बाबा, तुम्ही आता काहीही बोलू नका. इतके दिवस मम्मा मला जे काही म्हणत होती त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं, परंतु आज मला कबीरसोबत बोलायचंच आहे. कबीर मृण्मयीला म्हणत असतो की मृण्मयी, आपण खोलीमध्ये जाऊन बोलूयात ना? तेव्हा मृण्मयी म्हणते की नाही, आज मला सगळ्यांसमोर हे बोलायचंय. मधू म्हणते की अगं मृण्मयी, जरा शांत हो. तेव्हा मृण्मयी म्हणते की नाही, तुम्ही आज अजिबात गप्प बसणार नाही. मी आज पहिली संक्रांत म्हणून मी सगळं नव्याने सुरुवात केली होती. पण संसार तर हा दोघांचा असतो ना, मग एकट्याने सुरुवात करून कसं काय जमेल गा तू? अरे कबीर, मी आज नवीन सुरुवात करणार होते आणि तुझं हे काय चाललंय? तर गुंजा आता मध्ये येते आणि म्हणते की मृण्मयी ताई, हे बघा, तुम्ही समजताय असं काहीच नाहीये. तर कबीर म्हणतो की हे बघ मृण्मयी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तर भाऊजी, मला मृण्मयीची बाजू समजते. गुंजाची काळजी घेण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत, तुम्हीच नाही आहेत घरामध्ये फक्त. तर आता कबीर म्हणतो की कविता वहिनी, आहो तुम्ही बघा तरी गुंजाच्या हाताला किती लागले. तर मृण्मयी म्हणते की माझा हाच प्रॉब्लेम आहे की घरामध्ये हा फक्त गुंजाच करत असतो. कबीर म्हणतो की मृण्मयी, तुझ्या डोक्यात ना रोज एक नवीन खूळ घुसतं आणि मला ते खूळ दूर करायचं असतं. रोज असंच चाललंय ना ग आपलं. रेशीम मृण्मयीला म्हणत असते की मृण्मयी, हे बघ, सणासुदीचा दिवस आहे आणि प्लीज असं भांडू नकोस ना, घरात उगाच शांतीचा भंग करू नकोस ना. वहिनी म्हणत असतात की रेशीम जे बोलते ते खरं बोलते. सणसूद आहे, घरात आता बायका येतील, आता ही वादावाद कशाला? मृण्मयी म्हणते की वा, म्हणजे तुम्हाला घरात बायका येणारे हे समजतंच, घरात सणसूद आहे हे समजतं, पण घरातल्या सुनेला त्रास होतो ना हे तुम्हाला समजत नाही. इथे माझं आयुष्य बिघडलंय त्याचं काय हो? आणि आता जो काही तमाशा झाला, कबीरने गुंजाचा हात पकडून तिच्यावर काय तो फुंकर घालत होता, तो तमाशा तुम्हाला दिसला नाही? गुंजा काय आता लहान आहे का तिच्या हातावर फुंकर घालायला? तिला तिची काळजी घेता येत नाही?
आणि यालाच का नेहमी तिची काळजी लागते? या घरामध्ये तिची काळजी घेण्यासाठी दुसरं कोणी नाहीये का? हा सतत का तिच्या आजूबाजूला फिरत असतो आणि नेहमी तिचाच का ठेका घेतलेला असतो याने? मला एक कळत नाही की तुझा पत्रकार स्वभाव म्हणून तू हे सर्व करत असशील तर तुला तीच का मिळाली, दुसऱ्या कोणी का नाही मिळाल्या? माया मात्र शांतपणे हे सर्व बघत असते आणि तिला छान वाटत असतं की मृण्मयी कशी तिच्यासारखी भांडते आणि तिची बाजू मांडते. गुंजा आता पुढे येते आणि कबीरला म्हणते की साहेबा अहो नका करू माझी एवढी काळजी. आणि मृण्मयीताई ते म्हणताय ते बरोबर आहे, मला माझी काळजी आहे. मृण्मयी कबीरला म्हणते की ऐकलंस कबीर तू आता? हे बघ, एक बायको म्हणून मला तुझी गरज आहे, तिला तुझी काळजी नाही आहे. वहिनी म्हणतात की अगं मृण्मयी हा सगळा काय तमाशा लावलाय? तेव्हा काका म्हणतात की थांब, तिला आता बोलू दे. दरवेळी तिला थांबवून प्रश्न काही सुटणार नाहीयेत. अशोक कबीरला म्हणत असतो की कबीर काय रे, सगळ्या गावचा कारभार सांभाळतोय, मृण्मयीच्या एवढ्या तक्रारी आहे, तुला सॉल्व्ह नाही करता आल्या? मृण्मयी म्हणते की बाबा हे सगळं कसं काय सांभाळणार? त्यासाठी वेळ हवा आणि त्यासाठी इच्छासुद्धा असायला हवी. याचं तर नेहमी एकच चालू असतं, गुंजा गुंजा. गुंजा कबीरला म्हणत असते की साहेबा मला तुमचा आणि मृण्मयीताईचा बहरलेला संसार बघायचा होता, असा पेटलेला संसार नव्हता बघायचा. माझ्यामुळे हा सर्व विस्फोट होतोय आणि मीच जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टीला. मृण्मयी म्हणत असते की ह्या कबीरला आपल्यासमोर काही माणसं आहेत हे दिसतच नाही, दिवस रात्र फक्त गुंजा गुंजाच करत असतो. कबीर म्हणतो की बस झालं मृण्मयी, मला गुंजाशिवाय दुसरं काही दिसत नाही हेच म्हणायचंय ना तुला? मग आता काय करायचं आपण सांग, तिला वाऱ्यावर सोडून द्यायचं का? थांब मी तुझ्या मनासारखं करतो, असं म्हणून आता तो गुंजाचा हात पकडतो आणि गुंजाला म्हणतो की गुंजा चल, तुला आता ह्या घराबाहेर जायचंय. मधू म्हणते की अरे कबीर तू काय करतोयस हे? कबीर म्हणतो की मग काय करू आई सांग ना. मी सर्वेश मध्ये येतो आणि म्हणतो की बस झाला हा तमाशा, कोणीही कुठेही जाणार नाही. आणि मृण्मयी तुला काय प्रॉब्लेम आहे ह्या मुलीबद्दल? गरीब आणि निष्पाप मुलगी आहे आणि मृण्मयी तू तुझ्या आईच्या पावलावरच पाऊल टाकू राहिली आहे. मृण्मयी म्हणते की बाबा अहो माझं म्हणणं असं नाहीच आहे आणि ना मी गुंजाला घराबाहेर काढते. माझं म्हणणं फक्त एवढं आहे की कबीर मला तू फक्त वेळ दे. आणि कबीर आज ना उद्या तुला ही गोष्ट सांगावीच लागणार आहे. तुझ्या आयुष्यात नेमकं माझं स्थान आहे तरी काय? कबीर आणि मृण्मयीचं जोरदार असं भांडण सुरू असतं आणि घरातले सर्वजण त्यांच्याकडे बघत असतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रागारागात मृण्मयी ही आतमध्ये निघून गेलेली असते, तिच्यासोबत माया देखील जाते. वहिनी आता कबीरला म्हणत असतात की कबीर अरे काय चाललंय तुझ्या बायकोचं, तिला काही संसूद वगैरे कळते की नाही? सारखी घरामध्ये तमाशा करत असते. तर इकडे माया ही मृण्मयीला शांत करत असते. तेव्हा मृण्मयी म्हणते की मम्मा अगं तुझ्याकडे पुरावे होते ना, मग सांग ना काय पुरावे होते ते? तर सुबोधने जेव्हा कॅमेरा काढलेला असतो तेव्हा कपाटाचा दरवाजा हा उघडाच असतो आणि त्या कपाटामध्येच पुरावे सर्व ठेवलेले असतात आणि मायाचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि माया ते मधू कबीरला म्हणत असते की कबीर अरे ही मृण्मयी अशी का वागतीये? तेव्हा आता मग माया मागून येते आणि म्हणते की माझ्या मृण्मयीचं काहीच चुकत नाही कबीर, आता तुझं सगळं सत्य माझ्याकडे आहे. आणि मायाच्या हातामध्ये ते पुरावे बघून आता कबीरला खूप टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो असेच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.